नमस्कार सगळ्यांना. कवी ग्रेस यांच्या संध्याकाळच्या कविता याच्यामधली जी पुढची कविता आहे क्रमांक 7 ची हळवी, ही आज आपण इथे बघणार आहोत. तर ह्याच्यात 3 कडवी आहेत. तर ही जी कविता आहे तर ही अशा एका वातावरणाचं वर्णन करते की जिथे निसर्ग आणि मानव हे दोघे पण थकून विसावा घेत आहेत. म्हणजे जसं मावळतीच्या सरणावरती दुःखाला एक निजवणारा कवी, त्यानंतर आयुष्यातल्या अनुभवांची मोळी, आणि मग मोळी झोकून देणे म्हणजे संसाराच्या जबाबदाऱ्या किंवा वेदनांमधनं स्वतःची सुटका करून घेणे, अशा पद्धतीची ही कविता आपल्याला बघायला मिळते. तर कविता अशी आहे: जळात भिजले वळण उन्हाचे, मावळतीच्या सरणावरती निजून आले उरले सुरले दुःख मनाचे. धुक्यात गढल्या भित्र्या अगतिक, कौलारांच्या तांबूस ओळी, मी फिरले दारावर झोकून शिणली मोळी. झाले हलके तमात पैंजण, तंग जरासा उसवून वारा, भावुक हळवी धावत सुटले मृदबंधातून. मग आपण एक एक करून ह्याचं कडवं बघूयात. भिजले वळण उन्हाचे, मावळतीच्या सरणावरती निजून आले उरले सुरले दुःख मनाचे. जळात म्हणजे काय? जलात किंवा पाण्यात. मग मावळतीचं ऊन जेव्हा नदीच्या किंवा तलावाच्या पाण्यात पडतं म्हणजे काय? आपल्याला जेव्हा ते ऊन पाण्यात दिसतं तेव्हा ते आपल्याला असं जाणवतं, कवीला असं जाणवतं की जणू ते पाण्यावरती भिजतंय. मग प्रखर ऊन जे आहे ते आता शांत झालंय, असा याचा अर्थ आहे. जळात भिजले वळण उन्हाचे म्हणजे प्रखर असं ऊन आता शांत झालंय. मावळतीच्या सरणावरती, सरण म्हणजे काय? सरण म्हणजे चिता. तर ही जी मावळतीची चिता आहे तर हिच्यावरती ते ऊन आलंय. चितेवर येणं म्हणजे काय? की मृत्यू पावणं. तर या इथे शब्दशः अर्थ मृत्यू पावणं असा नाही घ्यायचा, तर कसा घ्यायचा की मावळतीची जी चिता आहे त्याच्यावरती ते ऊन आलंय, असा त्याचा म्हणजे अलंकारिक भाषा वापरून त्यांनी हे कडवं लिहिलंय. म्हणजे ती पूर्ण कविताच अशा पद्धतीने लिहितात की ज्यामध्ये अलंकारिक पद्धतीच्या भाषेचा उपयोग होतो. निजून आले उरले सुरले दुःख मनाचे म्हणजे काय? की संध्याकाळच्या ह्या दिवसाचा अंत झालाय आणि ती जी वेळ आहे ग्रेससाठी ती चितेसारखी आहे, जिथे दिवस संपतो आहे. मग जसा दिवस मावळतो तसं कवीच्या मनातलं दुःख सुद्धा आता थकलंय आणि ते मावळतीसोबत शांतपणे झोपायला गेलंय. निजून आले उरले सुरले दुःख मनाचे. दुःख इथे शांत झालंय, असा त्याचा अर्थ आहे. धुक्यात घडल्या भित्र्या अगतिक, कौलारांच्या तांबूस ओळी, मी फिरले दारावर झोपून शिणली मोळी. धुक्यात काय घडलंय? धुक्यात घडल्या भित्र्या अगतिक, कौलारांच्या तांबूस ओळी म्हणजे काय? की कौलारू जी घरं आहेत त्यांच्या ज्या ओळी अशा आपल्याला कवीला ज्या दिसतायत त्या या धुक्यामध्ये धूसर झाल्या आहेत. म्हणजे काय? की सगळ्या गोष्टी आता पुसट झाल्या आहेत आणि कवीला हतबल किंवा अगतिक वाटतंय ह्या वेळेमध्ये. आणि मी फिराले दारावर झोपून शिणली मोळी म्हणजे काय? तर दिवसभराच्या कष्टाचं किंवा संघर्षाचं जे आयुष्य आहे त्याची जी मोळी आहे ती घेऊन आता कवी परत फिरलाय आणि थकून त्यांनी ती मोळी दारावरती टाकून दिलीये, असा याचा अर्थ आहे. झाले हलके तमात पैंजण म्हणजे काय? की जसं तम म्हणजे काय? अंधार. जसा अंधार पडायला लागला तसं जे मनावरचं दुःख आहे ते आता हलकं झालंय. म्हणजे काय? की मनाची जी अवस्था आहे ती पैंजणासारखी हलकी झालीये, नादमय झालीये. तंग जरासा उसवून वारा म्हणजे काय? की आतापर्यंत जो वारा अडकलेला होता, तंग होता.
तो आता मोकळा झालाय. म्हणजे तो उसवलाय. मोकळा झालाय म्हणजे काय की तो उसवलाय. आणि मग ज्यामुळे ह्या वातावरणामध्ये एक प्रकारची शिथिलता आली आहे. मग ती शिथिलता आल्यामुळे कवी पुढे काय म्हणतायत की हे जे संवेदनाशील आणि हळवं मन आहे कवीचं, ते हे सगळे संसारिक पाश तोडून आता मुक्त होऊन कुठेतरी धावत सुटलंय. भावुक हळवी धावत सुटले मृदबंधातून. म्हणजे कवीचं जे संवेदनाशील किंवा हळवं मन आहे ते मातीच्या म्हणजे या मातीमध्ये जे संसार, इथे मातीचा अर्थ संसार असा होतो, संसारिक पाश. तर या सांसारिक पाशातून संध्याकाळच्या वेळेला कवीचं मन असं मुक्त होऊन कुठेतरी धावत सुटले. म्हणजे जो काही ताण दिवसभर मनावरती त्या कवीच्या होता, तर तो आता संध्याकाळच्या वेळेला एकदम सुटलाय किंवा हलका झालाय. हळवी म्हणजे नाजूक ह्याचा अर्थ. तर ही अशी जी हळवी भावना आहे कवीची, ही एका स्त्री रूपाने कवीने या कवितेतनं दाखवली आहे. मग या कवितांमध्ये ग्रेस काय करतात तर एक अशा पद्धतीचं संध्याकाळचं वातावरण निर्माण करतात जिथे निसर्ग आणि मन दोघं पण थकून विसावा घेतात. मग या जसं मावळतीच्या सरणावरती दुःखाला निजवतात किंवा आयुष्यातल्या कडू गोड आठवणींची जी मोळी आहे ती दारावरती झोकून देतात. मोळी झोकून देणं म्हणजे काय की संसाराच्या सगळ्या जबाबदाऱ्यातनं किंवा वेदनांमधनं स्वतःची सुटका करून घेणं. मग जेव्हा हे ओझं उतरवलं तेव्हा मनाला एक विलक्षण असा हलकेपणा जाणवतो. मग त्याचं प्रतीक काय आहे तर अंधारातलं पैंजण हे त्याचं प्रतीक आहे. तमात पैंजण. मग सगळ्यात शेवटी कवीचं मन इतकं हलकं होतं किंवा इतकं मुक्त होतं की तो या सगळ्या मृबंधातून, मृदबंध म्हणजे काय की मातीच्या किंवा जगाच्या भौतिक बंधनातनं तो कवी स्वतःला निसटून गेल्यासारखं वाटतंय. मग ही जी कविता आहे ती काय करते तर संसाराच्या ओझाकडनं आत्म्याच्या मुक्ततेकडे जाण्याचा हा प्रवास आहे. असे शब्द उत्तर लिहिताना आपल्याला आपण लिहायला हवेत. संसाराच्या ओझ्याकडून आत्म्याच्या मुक्तते सॉरी जाणारा एक हळवा प्रवास. कधी कधी काय होतं एकच एवढा प्रश्न दिला जातो असा, एवढाच प्रश्न एक दिला जातो की हे एक कडवं दिलं जातं, तर त्यावरती पूर्ण आपल्याला मग संदर्भ देऊन सगळं स्पष्ट करायचं असतं. ठीक आहे. तर ही होती पूर्ण कविता. मग आता ह्याच्यात कसे तुम्ही शब्द वापरू शकता की ग्रेस यांची कविता एका थकलेल्या मनाचं गीत आहे. शिणलेली मुळे दारावर टाकून तमात पैंजण हलकं करत मुक्त होण्याची भाववृत्ती ग्रेस यांच्या कवितेतनं आपल्याला दिसते. मग ह्यामध्ये असं म्हणता येईल की हाडवी कविता आध्यात्मिक ओढीकडे कवीच्या मनाचा निर्देश करते किंवा आध्यात्मिक ओढीकडे निर्देश करते. मग निसर्गाची संध्याकाळ आणि मनातली संध्याकाळ, आता किती दोन वेगळ्या भावना आहेत. एक आहे निसर्गाची संध्याकाळ आणि मनाची संध्याकाळ. याला इंग्लिशमध्ये काय म्हणता येईल आपल्याला की एक डिप्रेशन, एक जो भाव असतो तो ह्या सगळ्या कवितांमधनं आपल्याला दिसतो. तर या दोन्हीतील एक अद्वैत यामध्ये आपल्याला दिसून येतं, निसर्गाची संध्याकाळ आणि मनातील संध्याकाळ. ठीक आहे. तर अशा पद्धतीची ही कविता आहे. ह्याच्यानंतर आपण पुढची कविता बघूयात. थँक्यू. धन्यवाद.